मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी होणार आहे. ही आहे होंडाईची वेर्ना लेटेस्ट मॉडेल आहे. SX ऑप्शनल टर्बो DCT वेरियंट आहे. ही 2025चं 1.5 लिटरचं इंजिन तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आज कोणता कलर म्हणजे कोणते तुम्हाला कलर अवेलेबल असणार आहे, फीचर काय काय असणार आहे याच्यावरती मी पूर्णपणे आज रिव्ह्यू होणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला बघा इथं मोठा हा DRL भेटून या ठिकाणी हा ब्लिंकिंग होत असतो. होंडाचा लोगो आहे सिल्वरमध्ये. एका साईडला हेडलाईट तुमची असणार आहे अशा टाईपमध्ये LED तुम्हाला दिले असणार आहे पूर्णपणे. टर्निंग इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे हे तुमच्या हेडमध्ये दिलेलं असणार. एका साईडला इकडे तुम्हाला फॉलोअर भेटत नाही. तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर दिलेले असणार आहे इकडे साईडला. आणि इथं तुम्हाला वेर्नाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. इकडे ही जी पण क्लॅडिंग ही तुमची अशी दिलेली असणार आहे. सिल्वर ग्रेमध्ये असणार ही. आणि ही जी ग्रिल आहे तुमची ही असणार आहे फायबरमध्ये इकडे साईडला दिलेली ठीक आहे. बोर्ड तुमचं पूर्णपणे फ्लॅटमध्ये दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला वायपर दिलेलं असणार आहे, वॉशर दिलेलं असणार आहे साईडला ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ORM जे असणार आहे ORM तुमचे बॉडीगार्डमध्ये दिलेलं असणार आहे. हा कलर तुम्हाला आय थिंक डार्क ब्लूमध्ये आहे. आय थिंक हां डार्क ब्लूमध्ये दिसतो आहे. आणि टर्निंग लाईट पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. वरती तुम्हाला सनरूफ पण भेटून जाईल आणि शार्प विंड अँटेना पण तुम्हाला दिलेलं असणार आहे साईडला ठीक आहे. नंतर मग ही जी क्लायडिंग आहे साईडची ही तुमची ही सिल्वरमध्ये तुम्हाला दिलेली आहे साईडला. ही डोअरला पण तुम्हाला हीच दिलेली असणार आहे. इथं पण तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर दिलेले असणार आहे. रिक्वेस्ट सेन्सर असणार आहे आणि ही की पण दिलेली असणार आहे तुम्हाला ठीक आहे. बाकीची तुम्हाला काय एक्सटेन्शनच्या पार्टमध्ये तुम्हाला काय क्लायडिंग ब्रीडिंग जर लावून घ्यायची तुम्ही ती लावून घेऊ शकतात या ठिकाणी ठीक आहे. इथं पण तुम्हाला इथं हे मॉडफ्लॅग दिलेलं असणार साईडला. आणि टायर्स तुम्हाला असणार 205 55 R 16 जी तुमचे हे ऑलवेज दिलेले असणार आहे. पुढे तुम्हाला असणार आहे डिस्क ब्रेक आणि पाठीमध्ये पण तुम्हाला दिली असणार डिस्क ब्रेक. चारी तुम्हाला डिस्क ब्रेकमध्ये तुम्हाला गाडी ही अवेलेबल असणार आहे. बेस मोडमध्ये तुम्हाला स्टीरिंग असणार आहे आणि टॉप मोडमध्ये तुम्हाला असणार आहे असे ऑलवेज. आणि हे जे असणार आहे पुढचे सस्पेन्शन तुमचे मॅकफर्सन विथ ट्रूट विथ कॉल स्प्रिंगमध्ये दिलेले असणार पुढचे सस्पेन्शन एकी साईडला. चारी तुम्हाला दिलेले असणार आहे डिस्क ब्रेक. आणि हे जे असणार आहे मडफ्लॅग तुमचं इथं दिलेलं असणार आहे ठीक आहे. आणि पाठीमध्ये हे जो टायर आहे तुम्हाला हा अपोलोचा दिलेला असणार आहे. पूर्णपणे ट्यूबलेस टायर टायर दिलेलं असणार आहे. DCT तर ही जे लोगो आहे तुम्हाला इथे दिले असणार आहे. आणि पाठीमागे बसवतात. पाठीमागे पण तुम्हाला सेमच दिलेलं आहे. इथे पण तुम्हाला हे डिस्क ब्रेक दिलेले असणार आहे आणि पाठीमध्ये सस्पेन्शन दिले असणार आहे टॉरिझम बीममध्ये ठीक आहे. इथं पण तुम्हाला हे पण देईल मडफ्लॅग एका साईडला. आणि ही पण जी डिझाईन आहे की तुमची ही अशी दिली असणार आहे. इथं मला हा सिल्वरमध्ये पार्ट दिले असणार पूर्णपणे या ठिकाणी. आणि तुम्हाला तर रेंटमध्ये तुम्हाला जर लावून घेत असेल तर डोअरला तुम्ही ते इथं लावू शकतात. एक्सेसरीच्या पाण्यात तुम्हाला ते भेटून जातील ठीक आहे. आता मी तुम्हाला गाडीचा रिअर प्रोफाईल दाखवून देतो. रिअर प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही की हा जो पार्ट आहे टेल लाईटचा तुम्हाला हा असा दिलेला असणार एका साईडला. म्हणजे तुम्हाला DRL दिले असणार आहे. रिव्हर पार्किंग लाईट आणि सिल्वर आपले हे टर्निंग लाईट तुमचे हे दोघे दिले असणार हेल्थमध्ये दिले असणार आहे. 1.5 लिटरचं तुम्हाला टर्बो बूट तुम्हाला यामध्ये इंजिन भेटेल. होंडाची ब्रँडिंग आहे. वेर्नाची तुम्हाला ब्रँडिंग दिली असणार एका साईडला. नंतर मग इथं तुम्हाला कॅमेरा दिले असणार एका साईडला. तर मग तुम्हाला हा कॅमेरा दिला असणार आहे. कॅमेरा असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला दाखवले दिसणार आहे. हे तुमचे 4 तुमचे पार्किंग सेन्सर दिले असणार आहे. पियानो ब्लॅकमध्ये तुमची इशी इथं तुम्हाला टीचर दिले असणार या ठिकाणी ठीक आहे. आणि हा असणार आहे आपला स्पॉइलर तुम्हाला हा ब्लॅकमध्ये दिलं असणार आहे एका साईडला. हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेलं असणार आहे. आणि डिफॉगर पण तुम्हाला यामध्ये अवेलेबल असणार आहे ठीक आहे. डिफॉगर पण असणार आहे यामध्ये दिलेलं. आणि याची जी टाकी आहे पेट्रोलची टाकी तुमची ती 45 लिटरपर्यंत तरी दिलेली असणार आहे यामध्ये. तुम्हाला डिक्की ओपन करून दाखवतो आता. डिक्की तुमची भरपूर मोठी दिलेली आहे या ठिकाणी होऊ शकता तुम्ही. डिक्की तुम्हाला भरपूर मोठी दिलेली असणार आहे. हे आपले हे असणार आहे टूल किट असणार आहे याच्यामध्ये दिलेले. आणि याच्या खाली तुम्हाला दिलेलं असणार आहे हे स्पेअर व्हील तो पण तुम्हाला तो असणार आहे आपला हां स्टील ट्रेमध्ये दिलेलं असणार आहे. हां ही साईडला इथे तुम्हाला कुठे लॅम्प बिम काय भेटणार नाही. हां हाय लॅम्प तुम्हाला वरती दिलेलं असणार आहे हेल्थमध्ये ही साईडला. आणि बूट पेस पण तुम्हाला भरपूर मोठी दिलेली आहे. सेडन मॉडलमध्ये तुम्हाला हा एक फायदा चांगला आहे की तुम्हाला बूट पेस चांगली वाटते या ठिकाणी. हे बघा पाठीमध्ये टेल लाईट तुमचं हे असं ऑन होऊन जाईल पूर्णपणे शेवटपर्यंत असणार आहे. आणि टेल लाईट पण तुमची इथं ऑन होऊन जाईल या ठिकाणी. फ्रंटला तुम्हाला दाखवून देतो आता हेडलाईट पण. हे बघा मित्रांनो DRL पण तुमची इथं ऑन झालं या ठिकाणी. हेडलाईट आय थिंक बॅटरी लो असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे. आता जर मला रिअर डोअर ओपन करून दाखवतो गाडीचा. हे बघा रिअर डोअरमध्ये तुमचं हे डोल टोमध्ये नसणार आहे. हे सिंगल डोअरमध्ये दिले असणार आहे त्याच्यात ठीक आहे. हे तुम्हाला हार्ड प्लास्टिक आहे. इथं पण तुम्हाला हार्ड प्लास्टिक दिले असणार आहे. इथं तुम्हाला थोडंसं सॉफ्टमध्ये दिले असणार आहे. पॉवर विंडो तुमचं स्विच दिले असणार आहे. नंतर सिल्वर तुमचे डोअर हँडल दिले असणार आहे साईडला. बॉसची तुम्हाला स्पीकर आहे. 4 तुमचे स्पीकर तुमचे डोअरला असणार आहे. 2 ट्विटर तुमची तिथं असणार आहे आपले त्या पिलरला पुढच्या फ्रंटला. आणि जे पण असणार आहे उफर एक फ्रंटला असणार आहे. एक डिक्कीमध्ये असं दिलेलं असणार आहे उफर. बॉटल होल्डर आहे. इकडे तुमचं हे जे असणार आहे सीट तुमचं हे असणार आहे तुमचं फॅब्रिकमध्ये दिले असणार आहे
इथं तुम्हाला हे बघा, इथं तुम्हाला पण इथं हे दिलेलं असणार आहे. हे कसं काय काढू, हे पूर्ण बंदिस्त. इथं तुम्हाला हे आमरेज दिलेलं असणार की बघा, इथं तुम्हाला हा आमरेज दिलेला असणार आहे, व कप होल्डर दिलेलं असणार आहे. इथं पण तुम्हाला बघा वरती तुम्हाला हे दिलेच नाही, ग्रिल दिलेच नाही की चाईल्डला. हे साईड सनला तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी हे ड्रेस पण तुमचे माउंटेड असणार आहे. आणि जे पण असणार आहे पाणी तुम्हाला पिलो काय ठेवायचं तुम्ही तर ठेवू शकता. वरती पण तुम्हाला इथं हा लॅम्प जो असणार आहे, हा तुम्हाला लॅम्प दिलेला असणार आहे. हां LED मध्ये दिली असणार आहे इकडे साईडला, ठीक आहे. आणि सन हे पण दिलं आहे तुम्हाला, सनरूफ पण दिलेलं असणार की साईडला, ठीक आहे. इथं पण बघू शकता तुम्हाला इथं AC वेंट तुमची असे दिलेले असणार आहे. आणि इथं तुम्हाला टाईप सी मध्ये तुम्हाला 2 पोर्ट दिले असणार आहे. इथं मोबाईल ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिसणार आहे. आणि मॅट बीट तुम्हाला जर काय पाहिजे असेल तुम्ही ते लावून घेऊ शकता. आणि माझ्यासारखे 2 लोक आणि एक लहान मुलगा या गाडीवरती आरामशीर बसू शकतात. आणि स्पेस पण तुम्हाला भरपूर मोठी दिलेली आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून दाखवतो पाहिजे ते. हे बघा स्पेस भरपूर मोठा दिलेला आहे. वरती तुम्हाला हे ड्रेस पण तुम्हाला भरपूर दिलेला आहे. आता तुम्हाला लेग रूम दाखवतो. हे बघा मित्रांनो, लेग रूम पण बघा किती मोठा आहे. एवढा अंतर आहे माझ्या हातामध्ये. बघा माझा हे कुठं आहे, गोड कुठं आणि हात बघा कुठे आहे. भरपूर मोठी तुम्हाला स्पेस दिलेली आहे चाईल्डला. हे तुम्हाला हे आपला न्यूजपेपर ठेवण्यासाठी किंवा पेपर ठेवण्यासाठी ठेवू शकता तो या ठिकाणी, ठीक आहे. आणि बाकीचे जे पण एअरबॅग असणार तुम्हाला 6 एअरबॅग दिले असणार आहे. 2 तुम्हाला पुढे दिले असणार आहे ड्रायव्हर साईड, 2 ड्रायव्हर साईड. आणि बाकीचे जे पण असणार आहे कर्टनला असणार आहे इकडच्या साईडला. आणि इथं पिलरला पण तुम्हाला दिलेले असणार आहे एअरबॅग्स इकडच्या साईडला. आणि माझ्यासारखे 2 आणि एक लहान मुलगा इथं आरामशीर मारू शकतात, ठीक आहे. आता मी तुमचं पुढचं तुम्हाला हे पण दाखवून देतो डॅशबोर्ड. इथून दिसणार आणि तुम्हाला पुढचं डॅशबोर्डसाठी मी ड्रायव्हर साईडचा डोअर ओपन करून दाखवतो. हे बघा इकडे पण तुम्हाला सेम दिलेली असते. सिल्वर तुम्हाला डोअर हँडल दिली असते. OR1ची कंट्रोल दिलेली असते त्याच्या साईडला. नंतर मग लॉक ऑन करण्यासाठी पॉवर विंड तुम्हाला सीट दिली असते. पॉज तुम्हाला स्पीकर आहे, बॉटल होल्डर आहे 2. आणि इथं थोडी स्पेस दिली असते. इथं पण तुम्हाला थोडंसं नॉर्मली टचिंग दिलेली असते. इकडे पण तुम्हाला बघा इथं मला हे दिलं असणार आहे रिक्लाइन करण्यासाठी. आणि हे आपण हाईट ॲडजस्ट करू शकतो आणि पाठी पुढे करू शकतो याला सीटला, ठीक आहे. सध्या आता होणार कारण की हां होतं आहे. हे बघा सीट आपण पाठी पुढे करू शकतो, वरती खाली करू शकतो. हां याच्याने रिक्लाइन होतं. हे बघा याच्याने रिक्लाइन होणार आहे. आणि याच्याने पण हे होईल आपला हाईट ॲडजस्ट होईल यामध्ये. इथं तुम्हाला आपली फ्यूलचं कॅप ओपन करण्यासाठी आणि बोर्ड ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं लेवल दिलेलंच नाही की साईडला, ठीक आहे. आणि बोर्डला ओपन करण्यासाठी की साईडला ट्रॅक्शन ऑन ऑफ करू शकतो, ठीक आहे. हेडलाईटचे कंट्रोल आहे, इंजिन इम्प्रोव्ह तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि इथं तुम्हाला पण हे असे डिझाईन दिलेली असते की साईडला. ॲम्बियन लाईट पण तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो. म्हणजे मी थोडंसं याला साईड पाडिंग करून घेतो माझ्या हाईटनुसार. हे बघा स्टेअरिंग तुमचं असं असणार दिलेलं मस्त आहे. तुम्हाला पूर्णपणे लेदर लॅप आहे पूर्णपणे हे. आणि तुम्हाला होंडाची ब्रँडिंग दिलेली असणार आहे. आणि एअरबॅग दिलेले असणार आहे. हे आपले सगळे मोड दिलेले असतील, व्हॉईस कमांड दिलेली असणार आहे, कॉलिंग कंट्रोल याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं, क्रूज कंट्रोल दिलेलं असणार आहे. आणि इकडे आपला असणार आहे इन्फोटेनमेंट सिस्टमचे कंट्रोल दिलेले असणार की चाईडला, ठीक आहे. आणि DCTमध्ये तुमचा हा गेअरबॉक्स दिलेला असणार की चाईडला. 2 तुम्हाला टाईप सी मधून तुम्हाला इथं पोर्ट दिलेले असणार आहे मोबाईलला चार्ज करण्यासाठी. 2 नाही सॉरी एकच आहे. आणि एक USB पोर्ट दिले असणार आहे. आणि इथं हा तुम्हाला एक दिले असणार आहे 12 वॉटचं सॉकेट की साईडला. आणि इथं आपण हे सीटला पण व्हेंटिलेटर करू शकतो. सेटिंग तुम्हाला दिलेली असते. आणि हे आपले क्लायमेट कंट्रोलचं तुम्हाला फंक्शन दिलेलं असतं. हॅझार्ड लॅम्प आहे. आणि हे पूर्ण AC वेंट तुम्हाला दिलेली आहे की साईडला. आणि हे जे असणार आहे पुढचं सध्या मला गाडी बघू पार्किंगला आहे का, हां पार्किंगला आहे. इथं मग तुम्हाला सेम दिली असणार आहे, ड्राईव्ह मोड दिली असणार आहे. नंतर मग आपलं ॲटोमॅटिकली होल्ड, नंतर मग पार्किंग ब्रेक्स सगळ्यामध्ये तुम्हाला दोन होते. कप होल्डर आहे, बॉटल होल्डर आहे. इथं तुम्हाला आर्म रेस्ट आणि विथ स्टोरेज दिलेलं असणार की साईडला. इथं पण तुम्हाला लेन ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला लेन असिस्ट दिली असणार आहे. आडच पण दिली असणार आहे लेवल 2चं. यामध्ये लेन ट्रॅक्शन सगळं तुम्हाला भेटून जाईल. इथं पण तुम्हाला पॅडल शिफ्टर दिलेलं असणार आहे. हेडलाईट आपला वायपरचे कंट्रोल आहे. आणि कशा लावून असणार आहे हेडलाईटची कंट्रोल आणि आपले टर्निंग इंडिकेटर लाईटची कंट्रोल दिलेली असणार आहे, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला मी आता हे चालू करून दाखवतो. चाबी पण तुम्हाला बघा अशी भेटतील मस्त की लॉक अनलॉक करण्यासाठी आणि बूट ओपन करण्यासाठी दिलेली असणार आहे. आणि होल्ड केलं तर आपल्याला आता मी हे इथं ठेवतो आणि चालू करून बघतो. आता हे इंजिन हे बघा हे चालू झालं. आता इकडे तुमचं हे चालू झालं कन्फर्म करायला इथं लेटर, ठीक आहे. इथं तुमचं हे इन्फोटेनमेंट सिस्टम तुमचा हे होतो. हां असं असणार आहे. तुम्हाला अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले दिलेलं असणार. इथं तुम्हाला मॅप, नेव्हिगेशन, फोन कनेक्शन सर्व दिलेलं असणार आहे. व्हॉइस कमांड दिलेली असणार आहे. क्लायमेट कंट्रोल दिलेलं असणार आहे. ब्लू लिंक असणार आहे. मीडिया असणार आहे. रेडिओ आहे. सर्व प्रकारचे तुम्हाला सेटिंग इथं अवेलेबल असणार आहे.
मॅन्युअल गाईड पण तुम्हाला भेटून जाईल. सेटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही ते पण इथं करू शकतात. ठीक आहे. व्हेकल इन्फॉर्मेशन, नॅव्हिगेशन, साऊंड, डिव्हाइस कनेक्शन सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ब्लू लिंक पण असणार आहे. तर मग तुम्हाला होंडाचं जे ॲप आहे तुम्हाला ते पण मोबाईलमध्ये किंवा इन्स्टॉल करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीला पण आपलं जे पण असणार आहे क्लायमेट कंट्रोल ते पण तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. किंवा आपलं हे पण तुम्हाला दिलेलं असणार आहे, काही फंक्शन दिलेलं असणार आहे, तुम्ही त्याच्यातून स्वतः पण गाडीला ऑपरेटिंग करू शकतात. RSचं तुम्हाला इन्फॉर्मेशन पण तुम्हाला भेटून जाईल. गाडी कुठे तुमची बंद पडली तर ते पण तुम्ही त्याच्यातून पण मोबाईलवरून पण तुम्ही करू शकतात. सध्या बॅटरी लो आहे म्हणून तुम्हाला जेवढं तुम्हाला आहे वरती मेनू ते तुम्हाला सांगतो. TPMS सगळं तुम्हाला जेव्हा दिले असणार आहे. नंतर मग ABS, EBD, ESP, हिल ऑल असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल सगळं तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. टायमिंग दिलेलं असणार आहे. नंतर मग डेट पण दिलेली असेल, हे सगळं तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी काही जायला. ठीक आहे. होममध्ये तुम्हाला असंच असणार आहे. नंतर मग आपण आता डिस्प्ले ऑन ऑफ कसं तुम्हाला कसं करायला पाहिजे तसं करू शकतात विजायला. बाकीचे फंक्शन तुम्हाला याच्यामध्ये ते सगळे दिसत राहील. ठीक आहे. हॅझार्ड लॅम्प पण आहे, रेडिओ आहे, मीडिया आहे, सगळं तुम्हाला आपण करू शकतो. FM आहे, AM आहे, सगळं आपण इथं सेट करू शकतो. मॅप आहे, मॅप पण तुम्हाला असं असणार आहे ऑन ऑफ करण्यासाठी. इथं तुम्ही फुल स्क्रीनमध्ये तुम्ही पण असं करू शकतात. एवढा मोठाच फुल स्क्रीन तुमची होऊन जाईल. हे बघा की त्याला तुम्हाला FM, AM सेटिंग सगळी दिलेली असणार आहे. ठीक आहे. तर याला इथं ठीक आहे. इथं तुमचं मीडिया असणार आहे, नॅव्हिगेशन, बाकीचं तुम्हाला काय होंडाची सर्व्हिस पाहिजे ती पण तुम्ही करू शकतात. रूट आहे. नंतर मग सगळं तुमचे फेवरेट ऑफिसेस तुम्ही इथं सेट करू शकता या ठिकाणी. ठीक आहे. नंतर मग क्लायमेट आहे तुम्ही तो ऑर्डर करू शकतात. ब्लू लिंक तुम्हाला दिलेलीच नाही त्यामध्ये. कॅलेंडर, वेदर स्पोर्ट्स सगळं तुम्हाला दिले असणार आहे या ठिकाणी. TPMS पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि इथं याला चालू करून बघूया. हे बघा तुमचं हे असं तुमचं असं तुम्हाला दिलेलं असतं की जायला. ठीक आहे. हे तुमचं बाकीचं सेंटर तुम्हाला एवढं दिलेली असणार आहे. इथं तुमचं हे असणार आहे टेम्परेचरचं, तिकडे तुमचं फ्यूलचं दिलेलं असणार आहे, पेट्रोलचं. इथं तुमचं डिजिटल तुमचं स्पीडमीटर दिलेलं असणार आहे की जायला. हे आपलं असणार आहे. बाकीचं MID किती किलोमीटर झालं ते, नंतर हे आपले बाकीची बॅटरीची किती आहे पर्सेंटेज ते दिलेलं असणार आहे. आणि इथं तुमचं हे दिलेलं असतं बाकीचं. इथं पण तुम्हाला बघा मोड बीड दिलेलंच नाही की जायला. इकडे तुम्हाला ड्राईव्हचं हे दिलं असणार इन्फॉर्मेशन. ठीक आहे. ड्राईव्ह इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे. नंतर मग नॅव्हिगेशन दिलेलं असणार की जायला. TPMS टायर प्रेशर मॉनिटर दिलेलं असणार आहे. नंतर मग लेन ट्रॅक करू शकतो आपण याच्यामध्ये. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. बाकीचं तुम्हाला इथं सगळं असणार आहे दिलेलं. ड्राईव्ह इन्फॉर्मेशन, नंतर मग सेन्स रिफ्रेश सगळं तुम्हाला भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. बाकी ट्रॅक्शन बिक्शन सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. लेन असिस्ट करण्यासाठी पण दिलेलं असणार की जायला. ठीक आहे. सगळं तुम्हाला भेटून जाईल. सेफ्टी वाईज तुम्हाला पाठीमागे कॅमेरा, पुढे कॅमेरा सगळीकडे तुम्हाला दिलेलं असणार आहे. ABS, EBD दिलेलं असणार आहे. व्हेकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट, नंतर मग रिअर पार्किंग सेन्सर, फ्रंट पार्किंग सेन्सर, रिअर कॅमेरा, डायनॅमिक गाईडलाईन्स, टायर प्रेशर मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, एमर्जन्सी स्टॉप सिग्नल, ऑटोमॅटिकली हेडलॅम्प्स, नंतर मग सेंट्रल लॉकिंग असणार आहे. इम्पॅक्ट सेन्सिंग ॲटो डोअर अनलॉक होऊन जातील. स्पीड सेन्सिंग ॲटो डोअर लॉक होऊन जातील. नंतर मग अजून काय तुम्हाला सीट बेल्ट रिमाइंडर असणार आहे. स्पीड अलर्ट सिस्टीम असणार आहे. 3 पॉईंट सीट बेल्ट असणार आहे. ऑल सीट इंजिन इम्युलेटर असणार आहे. ड्युअल हॉर्न असणार आहे. ISO FIX आणि रिअर डिस्क ब्रेक्स दिलेले असणार आहे. सेफ्टी दिलेली असणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला ही जी डिस्प्ले आहे तुमची ही 10 पॉईंट तरी पण जास्त असेल, 10.2 पर्यंत तरी दिली असेल डिस्प्लेचा फ्रंटचा हा पार्ट तुम्हाला चांगला दिलेला असणार की जायला. आणि मेन म्हणजे तुम्ही जे बघा क्लायमेट करतो आपण तर ॲडजस्ट करू शकतो या ठिकाणी ऑटोमॅटिकमध्ये. हे फॅन तिथं दिलेलं असणार आहे. आणि बाकीचं तुमचं तुम्हाला कसं पाहिजे, हॉट पाहिजे किंवा आपलं आईस पाहिजे तुम्ही ते करू शकता या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे जे सीट्स आहेत हे पण तुम्हाला व्हेंटिलेटेड असणार आहे. ठीक आहे. आता मी गाडी बंद करतो आणि बोर्ड ओपन करतो, तुम्हाला इंजिनबद्दल माहिती देतो. पहिल्यांदा इंजिन बंद करून टाका. ठीक आहे. बरं, इंजिन बंद झालं. ठीक आहे. चला. आणि हे बघा
इथं तुम्हाला बोर्ड ओपन करणार इथे लिव्हर दिली असणार. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो नंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुमचं हे इंजिन असं असणार आहे. वरती तुम्हाला आयसोलेशन जागा दिली असणार आहे. मला हे DCTमध्ये तुम्हाला दिलेली असणार 1.5 लिटरचं तुम्हाला टर्बो GDI पेट्रोल इंजिन दिले असणार आहे. दोन भेटतात इंजिन. एक असणार आहे 1.5 लिटरचं तुम्हाला पेट्रोल इंजिन असणार आहे. नंतर एक दुसरं असणार तुमचं टर्बो GDI पेट्रोल इंजिन. हे दोन इंजिनमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि 4 सिलेंडर तुम्हाला दिलेलं असणार आहे या ठिकाणी. आणि बाकीचं तुम्हाला फंक्शन दाखवतो. इकडे तुमचं हे असणार आहे ब्रेक ऑइलचं, हे आपलं असणार आहे कुलंटचं, हे वायपरचं पाणी पण भरू शकतो त्याच्यामध्ये. ABS ABDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम इथं दिली असणार आहे की चाइल्डला. बॅटरी इथं आहे. फ्यूजची कंट्रोल मला इथं दिलेली असणार आहे या ठिकाणी. 1.5 लिटरच्या MPI पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला जी पॉवर भेटते तुम्हाला ती 115 PSची भेटते. ती 6,300 RPM होते. आणि 143.8 AM तुम्हाला टॉर्क भेटतो. तो 4,500 RPM राहतो. याच्यामध्ये तुम्हाला 6 स्पीड मॅन्युअली आणि IVT तुम्हाला ट्रान्समिशन भेटतं. 1.5 लिटरच्या टर्बो GDI पेट्रोल इंजिनमध्ये तुम्हाला असणार आहे फुल सिलेंडर असले 1500 CCचं तुमचं इंजिन दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 160 PSची, ती 5,500 RPM येते. आणि 253 NM तुम्हाला टॉर्क भेटतो. तो 1500 ते 3,500 RPM राहतो. यामध्ये तुम्हाला ट्रान्समिशन भेटतं 6 स्पीड मॅन्युअली आणि 7 स्पीड DCT तुम्हाला ट्रान्समिशन अवेलेबल असणार गाडीमध्ये. चला मित्रांनो आता मी गाडीचा बोर्ड बंद करतो आणि बाकीचं तुम्हाला कलर कोणते भेटतील आणि डायमेन्शन काय असणार आहे जेवढे तुम्हाला माहिती देतो. ठीक आहे मित्रांनो. डायमेन्शन तुम्हाला सांगायला गाडीचं तुम्हाला डायमेन्शन असणारे तुमचं लेंथ असणारे ही 4,535 mm पर्यंत दिली असते तुम्हाला लेंथ. गाडीची व्हीलबेस दिलेली असणार 2670 mm पर्यंत. वेट दिली असणार 1765 mm पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स असणार तुम्हाला हा 120 mm 120 किंवा 160 mm पर्यंत दिलेलं असणार आहे. आणि कलर तुम्हाला याच्यामध्ये भेटतील टायटन ग्रे, ॲमेझॉन ग्रे, नंतर मग ब्लॅक कलर, ॲटलस व्हाईट कलर, ॲटलस व्हाईट विथ ब्लॅक रूफ आणि स्टेरी नाईट एवढ्या कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. या गाडीची तुम्हाला प्राईस असणार आहे गाडीची ऑन रोड तुम्हाला प्राईस असणार आहे 20,72,000 पर्यंत. कल्याण शिवड्याची तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल. आर्च होंडाई शोरूमचं नाव आहे. ऑन रोड टॉप मॉडलची प्राईस तुम्हाला ती असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस वेगवेगळी असेल. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. डिस्ट्रिक्ट आहे ठाणं, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. जे लोक कल्याण डोंबिवली साईडला कुठे राहणारे असतील त्यांच्याकडे हा शोरूम जवळ आहे. कल्याण शिटफाटी ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. आणि जे लोक माझ्या चॅनलला विसरतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. तर अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात.